बातमी आहे अमरावती लोकसभा मतदारसंघाची। महाविकास आघाडीकडून अमरावती लोकसभेची जागा काँग्रेसला सोडण्यात आली आहे। मात्र अमरावतीमध्ये माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ यांनी सुद्धा लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। तर काल आनंदराव अडसूळ यांनी एक वेळचं राजकारण सोडून देईन पण राणांच्या प्रचाराला जाणार नाही, ती वेळ पण येणार नाही असं अडसूळ यांनी म्हटलेलं आहे। आणि यावर आज आमदार रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिलंय। जोपर्यंत आनंदराव अडसूळ हयातीत आहे तोपर्यंत ते राजकारण सोडणार नाही, पण नवनीत राणांचा नक्की प्रचार करतील असा दावा रवी राणांनी केलाय। पाहूया। अमरावतीत लोकसभेच्या जागेवरून अडसूळ विरुद्ध राणा या वादाची धार दिवसेंदिवस वाढत चालली आहे। अमरावतीची जागा ही शिवसेनेचीच आहे आणि ती मी लढणारच असा निर्धारच अडसूळ यांनी केलाय। लढणारची जागा शिवसेनेची आहे। 8 वेळा युतीमध्ये ही जागा शिवसेनेने लढलेली आहे। अगदी भार सगळ्यांपासून अनंत गुढे त्यानंतर मी, त्यामुळे तो आमचा अधिकार आहे, आम्ही लढणार, विचारायची गरज नाही। आनंदराव अडसूळ 2014 मध्ये भाजप शिवसेना युतीचे उमेदवार होते। राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार असलेल्या नवनीत राणा यांना त्यांनी 1,37,932 मतांनी धूळ चारली होती। 2019 मध्येही काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणा यांनी पुन्हा निवडणूक लढवली। नवनीत राणांनी अडसूळांचा 36,000 मतांनी पराभव केला। पण आता नवनीत राणा भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि राणा अडसूळांमधला संघर्ष अधिक तीव्र झालाय। राणांना जरी उमेदवारी मिळाली तरी एक वेळ राजकारण सोडून देईल पण त्यांच्या प्रचाराला जाणार नाही असा खणखणीत इशारा अडसूळांनी दिलाय। तुम्ही सुद्धा कबूल कराल की यांच्या प्रचाराला आम्ही जाऊ का? चायला एक वेळचं राजकारण सोडून देऊ ना आम्ही, आणि ती वेळ पण येणार नाही खऱ्या अर्थाने, ते कळेल लवकरच आपल्याला। दुसरीकडे अजूनही आशावादी असलेल्या नवनीत राणा या भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। आता नवनीत राणांना भाजप खरंच आपल्या खात्यातून तिकीट देईल का हेही स्पष्ट व्हायचंय। यावर नवनीत राणांनी योग्य वेळी निर्णय घेऊ असं सूचक वक्तव्य केलंय। मला असं वाटते की जेही चर्चा आहे, चर्चेमध्ये नवनीत राणा आणि रवी राणांजींची चर्चा हा पूर्ण महाराष्ट्रभर चालतात। आम्ही काही बोललो तरी चर्चेमध्ये असतो, नाही बोललो तरी असतो। आणि जेव्हाही कोणताही निर्णय आम्ही केला आणि आम्ही NDA सोबत त्यांच्यासोबत आहेच, तर त्याच्यामध्ये काही नवल वाटण्यासारखं काहीच नाही आहे। आणि उद्या आमचे यंगस्टर्स लोकांची, आणि आम्ही वन ऑफ द यंगस्टर ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट मी रिप्रेझेंट करते आणि आमचे NDAचे घटक म्हणून मी त्या मंचावर राहणार। दरम्यान राजकारण सोडून देईन या अडसूळांच्या विधानावर रवी राणांनी सावध भूमिका घेतली आहे। महायुतीत समेट होऊन मार्ग निघेल असं अजूनही त्यांना वाटतंय। जोपर्यंत आनंदराव अडसूळ हयात आहे तोपर्यंत ते राजकारण सोडणार नाहीत पण नवनीत राणांचा नक्की प्रचार करतील असा दावा रवी राणांनी केला। आज अयोध्येची ट्रेन रामलल्लाच्या दर्शनाला गेलेली आहे, अनेक भक्त गेलेले आहे। पुढचे 2 ट्रेनमध्ये आनंदराव अडसूळ अभिजित अडसूळलाही सुद्धा घेऊन जाऊ श्रीराम भगवंताच्या दर्शनाला, कारण सगळे आम्ही राम भक्त आहे आणि त्यांना सगळ्या माहीत आहे की येणाऱ्या काळामध्ये काय करायचं आहे। म्हणून नक्कीच आनंदराव अडसूळ साहेब आशीर्वाद देतील आणि ते आज आमचे ज्येष्ठ आहे, बुजुर्ग आहे आणि पुढच्या ट्रेनमध्ये नक्की मी त्यांना अयोध्या घेऊन जाईल। राणा अडसूळ वादाचा दुसरा अंक सुप्रीम कोर्टातही सुरू आहे। अडसूळांनी नवनीत राणांच्या बोगस जात प्रमाणपत्राचा मुद्दा लावून धरलाय। त्याचीही सुनावणी पूर्ण झाली असून काही दिवसातच अंतिम निर्णयही अपेक्षित आहे। सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास अभिजित अडसूळ यांना वाटतोय। कुठल्याही प्रकारे त्यांच्या वकिलाप्रमाणे गोलगोल फिरवून 2-3 तास घालवलेले नाहीत आणि त्यामुळे मुद्द्यांवर चर्चा झालेली आणि मला वाटतं नक्कीच हे सगळे विषय लक्षात घेऊन नक्कीच सुप्रीम कोर्ट आमच्या बाजूने निकाल देईल आणि यांचा जो जातीचा दाखला आहे तो नक्कीच कॅन्सल, पुन्हा एकदा त्यांना जो स्टे ऑर्डर दिली होती ती कॅन्सल केली। राणा आणि अडसूळांचा हा वाद आता उमेदवारीपर्यंत येऊन ठेपलाय। दोघेही आपापल्या उमेदवारीवर ठाम आहेत। मूळची शिवसेनेची ही जागा शिवसेना आपल्या पदरात पाडून घेणार की भाजप नवनीत राणांकरता फिल्डिंग लावणार यावर दोघांचीही गणितं अवलंबून आहेत। त्यातच आता अडसूळांनी अमरावती दौऱ्यावर असलेल्या अजितदादांसोबत राजकीय चर्चा केल्याची खात्रीलायक बातमी आहे।
त्यामुळे सध्या अडसुळांनी पूर्ण ताकदीनिशी नवनीत राणांना शह देण्याचं निश्चित ठरवलंय. अमरावतीहून सूरज दहासह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.